नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्टार्ट केलं का? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवन पुनर्वसन केंद्र जिथे आपण बेघर बांधवांना सांभाळतो, तुम्ही बघू शकता एवढे सगळे मेंबर आहे आपल्या इथे. आणि त्यांना आपण इथे आत्ता जी बिल्डिंग आहे ती भाडेतत्वावरती आहे. आणि आत्ता आपण नवीन जे काम चालू आहे ते माताळवाडी खडकवासला डॅमच्या पुढे आहे. तर तिथे आपलं बांधकाम चालू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला कालावधी 6 महिने किंवा 1 वर्ष लागू शकतो. तोपर्यंत ही जी पूर्ण बिल्डिंग बघताय तुम्ही, वरती राहण्याची सोय आहे. तर साधारणतः आपण त्यांना इथे सध्या सगळी सोय आहे. गेले 5 वर्ष आपली ही संस्था इथेच आहे. पण बऱ्याच वेळा भाडं किती वर्ष आणि किती दिवस भरणार असा प्रश्न असतो. कारण हे आज सगळे बेघर बांधव आहे, त्यामुळे अर्निंग असं काहीच नाही आहे. त्यामुळे भाडं भरणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळे कुठेतरी आपल्या संस्थेची म्हणजे आपली जी संस्था आहे ती पूर्णपणे तयार झालीच आहे. पण राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत. कारण भाडेतत्वावर म्हटलं की आजूबाजूच्या अडचणी आणि प्रॉब्लेम्स पण येतात त्याचप्रमाणे. कारण मनोरुग्ण असल्यामुळे थोडासा आरडाओरडा, हायपर होणं, इतरांना त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. प्रत्येक व्यक्ती सपोर्ट करते असं नाही आहे. आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला तर ते ऑब्जेक्शन पण घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही हे शिफ्टिंग करणार आहोत एक थोड्या दिवसात. पण या सगळ्यांमध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. कारण आपण जे पुनर्वसन चालू करतोय, म्हणजे इथलेच मेंबर आपण तिथे शिफ्ट करणार आहे. तर तिथे वाळू, विटा, त्याच्यानंतर कोणतेही मदत तुम्ही तिथे करू शकता. जसं की सोलर पॉईंट आहे, प्लंबिंगचं आहे, फरशांचं आहे. कोणत्याही स्वरूपात तुम्ही देणगी स्वरूपात तिथे करू शकता. तर माझी कृपया सगळ्यांना विनंती आहे की एक मदतीचा हात प्रत्येकाने पुढे करा. अगदी 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत, 1000 रुपयापर्यंत देणगी देऊ शकता संस्थेला. आणि संस्थेच्या स्कॅनरवर पाठवू शकता किंवा RTGS करू शकता. किंवा तुम्हाला इच्छा असेल तर आपल्या पुनर्वसन संस्थेमध्ये एकदा भेट द्या. खरोखर कंडिशन काय आहे, स्थिती कशी आहे आणि कशा प्रकारे सांभाळलं जातं, तुम्ही स्वतःच्या दृष्टीने डोळ्यांनी बघू शकता. आणि त्याच्यानंतरच तुम्ही मदत करू शकता. विश्वास नसेल तर इथे या, आणि असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईनसुद्धा मदत करू शकता. कारण ऑलरेडी भरपूर मेंबर मुंबई, पनवेल, खूप अशा महाराष्ट्रातनं बऱ्याच लांबनं सुद्धा मेंबर मदत करतात. आणि ऑनलाईन पेमेंट करून आपण जेवण, नाश्ता ह्याचं आयोजन करतो. कोणतेही काम करत असताना ट्रान्सफरंट ही गोष्ट सगळ्यात आधी पाहिजे की तुम्ही जी अमाऊंट दिली आहे ती अमाऊंट तिथेच यूज केली जाते का. बऱ्याच व्यक्ती पैसे पाठवतात, फक्त मी त्यांना तो व्हिडिओ नक्कीच सेंड करत असते दुसऱ्या दिवशी की तुम्ही दिलेल्या अमाऊंटमधनं आज आम्ही नाश्ता दिला, जेवण दिलं. बरेच वेळा काही मेंबर जे आपले फॉलोअर्स आहे किंवा जे खूप प्रेम करतात आपल्यावरती, तर अशा व्यक्तींचं म्हणणं असतं की तुम्ही पैसे द्या आणि तुम्हाला जी मदत हवी ते तुम्ही तुमचं मॅनेज करा. पण मी तसं न करता बऱ्याच वेळा त्यातनं जेवण, नाश्ता असं अरेंज करत असते. कारण खाणं हे सगळ्यांना आवडतं असतं आणि प्रत्येक वेगवेगळे मेनूसुद्धा सगळ्यांना खायला आवडतात. रोजचं रुटीन खायचा कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मलाही आवडतं प्रत्येकाला वेगवेगळे मेनू करून द्यायला. आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांना नाश्ता छान छान देतोच. त्याचप्रमाणे माझी एकच अपेक्षा आहे की प्रत्येकाने पुढे येऊन ही मदत करावी आणि त्या मदतीचा स्वीकार आम्ही आनंदाने करू. आणि ह्या सगळ्यांसाठी एक छान हक्काचं घर आपलं तिथे तयार होणार आहे. आणि इथेही आता ते छान राहत आहेत, आनंदाने राहतात, सगळ्या सोयी आहे इथे. पण आपलं स्वतःचं घर कशासाठी केलं आहे, तर कुठेतरी भाडं वाचेल आणि तेच भाडं आम्ही तिथे त्यांच्यासाठी जेवण, रॅशनिंग, भाजीपाला ह्याला यूज करू. आत्ताही आपण इथे छान आनंदाने राहतोय, करतोय. तर कृपया प्रत्येकाने पुढे येऊन मदत करा. असंच प्रेम राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या संस्थेला वडगाव बुद्रुक, जाधवनगर, पुणे, सिंहगड रोड, सिंहगड कॉलेजच्या जवळ हा पत्ता आहे आणि जाधवनगर. तर भेटायला नक्की या. धन्यवाद.